नमस्कार मंडळी, कसे आहात? तर खास व्लॉग जो आहे तो आहे म्हणजे कसला आहे? अधिक मासाचा. येस, अधिक मासाचा व्लॉग आहे आणि आम्ही सगळे जाणार आहोत आता आमच्या सासूबाईंच्या घरी. येस आमच्या माहेरी म्हणजे ह्याच्या सासूबाईच्या घरी. आणि आज स्पेशली धोंड्याचं जेवण आहे. धोंड्याचा महिना असं म्हणतात, पुरुषोत्तम मास बोलतात. त्यावेळेला लक्ष्मी ती नारायण. माहिती आतमध्ये जाऊन दे. आता आपण निघूया आणि घरी पोचूया आतमध्ये. चला 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 हो. हो. पाया पड. पाया पडची गरज होती. आम्हाला गुलाब नाही दिला का? आमचं काय या ऑप्शन पण खूप भारी झालंय आणि डेकोरेशन त्याहून भारी खूप भारी झालंय. केलेलं आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता की माळा बिळा सोडलेल्या आहेत म्हणून. तर एकदा अजून तुम्हाला क्लीनली दाखवतो. इट्स लाईक अ स्पेशल हे फीलिंग, बघा. नो? अधिक मास आणि याचा नाही केलास? चौघांचा फोटो आहे. सन, लेक आणि जावयाच्या कौतुकाचा. आणि स्पेशली हे बघा, हे महत्वाचं हे 33 आहे. अनारसे. 33 अनारसे आहेत. हेच स्पेशली गिफ्ट जे आमच्या दोघांसाठी आणलेले आहेत. आणि इथेच रांगोळी काढलेली आहे जावई वाण म्हणून. आणि पिऊसाठी पण आहे. कुठे गेलं पिऊचं? हाय आतमध्ये आहे. जोडवी आहे. जोडवी आहेत पिऊसाठी. आणि ही ओटी. आणि आता आपण चला गिफ्ट आलंय आणि गिफ्ट आपण नंतर खोलून बघूया. आणि पिऊला साडी थँक्यू. आणि अजून काहीतरी आहे. आणि हे काय अनारसे. अनारसे तर ते आपल्याला आहे. अनारसे भरवायचे असतात. आईने जोडवी दिली आहे. वा वा. धोंड्याचा घास. ची मोठी मुलगी आणि आईचा मोठा जावई. हा त्यांचा दुसरा अधिक मास आहे आणि आमचा बट ऑब्विसली पहिला. धन्यवाद. जसा अधिक मासात जावयाचा मान असतो तसाच आईचा देखील मान असतो. थँक्यू. आभारी आहे. विष्णू सारखे दोन जावई बसलेत. सगळं रेडी. आता फक्त जेवणाचं ताट रेडी होतं इथे. आई स्पेशली तिने खूप पंचपक्वान्नाचा बेत केलाय आणि ती अगर ताट रेडी करते तोपर्यंत आपण त्यांना बोलूया की तुम्ही असंच बसू नका, तुम्हाला गिफ्ट काय मिळालं ते बघा. सो Yes. ताई त्यांना गिफ्ट दे. त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे जे आईने घेतले स्पेशली. वा. गेस काय असेल? तुम्ही गेस करा, त्यांना काय माहिती काय. तुम्ही गेस करा काय असेल. आम्ही ओपन करतो direct. आणि ओपन करतो. वाचतंय बघूया. ओ हा, खूपच भारी गिफ्ट आहे. गिफ्ट बाहेर आलं डायरेक्ट. हो. तर ही आहे काय? ब्रेसलेट. 50 तोला. 50 तोला. 50 तोला. 50 तोला. सोन्यासारख्या जावयांना चांदीचं ब्रेसलेट. येस. सासूबाईंकडून भेट. वाव. बघू. 50 तोला. खूप भारी, खूप भारी. खूप भारी. छान आहे एकदम. खूप मस्त, खूप मस्त. आम्हाला खूप आवडलं गिफ्ट. खूप आवडलं. धन्यवाद सासूबाई. धन्यवाद. आणि हे माझं गिफ्ट आहे. येस, तुझं गिफ्ट दाखवलं मी तिथे होतं मगाशी. दाखवलंस? हो. तर आता आम्ही वाट बघतोय जेवणाची. एक असा आमचा कार्ड दोघांचा Yes. ओपन करून. मी आता घालून बघतोय, जातच नाही. आणि ताट देखील ताट आलेलं आहे देखील आलेलं आहे तोपर्यंत तुमचं. येस. दाबून ठेवा. हा, तूच केली. कष्ट करावे लागतात घालायला.
कोणतीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. ही मोठी नका. हा कष्ट ते केलेस. कष्ट केले म्हणून मला मिळालं. धोंड्याचा महिना आहे. तू जेव्हा पायावर धोंडा पाडून घेतला आहेस तेव्हा तुझ्यावर धोंड्याचा महिना सेलिब्रेट होतोय. हे बघा आलेलं आहे ताट. ताट, वा. स्पेशली आईने केलेलं आहे. काय काय स्पेशल केलं. काय बनवलंय आई तू स्पेशल? वरण भात, आणि श्रीखंडपुरी नाही अमरसपुरी, पुरणपोळी, वा. वडी, बटाट्याची भाजी. वा 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 एवढा एवढा बेत जाव्यांसाठी. बघू हे बघा सॉलिड असं ताट भरलेलं आहे. भरलेलं ताट आहे. पंचपक्वान्न. पंचपक्वान आणि आमरस देखील आहे. पिऊ का ना भाजीचं घ्यायचं ताट बसतंय. वा हे तर हे पण ताट भाऊजीचं खूप बसते. मस्त आहे. Yes. एकदम छान प्रेझेंट केलेलं आहे भाऊजींचं पण ताट. पिऊ का ना आता हा जावयांनीच बोलायचं. हे जावयानी बोलला. आम्ही पण बसतो ना जेवायला एकत्रच बोलूया ना मग. ठीक आहे चालेल 5 मिनिटं द्या आम्हाला. चला. डायनिंग टेबलवर तर आता बघ. आमचं जेवण आहे. आम्ही बसलेलो आहोत सगळे जेवायला आणि 5 पक्वान आहेत. काय काय स्पेशल आहे? आमरस आहे, वालीचं Special. भिरड आहे. वालीचं बिरड, पुरणपोळी आहे. पुरणपोळी, वड्या आहेत, अळूवड्या, वड्या. चला जेवण वालीची भाजी, पापड पापड, All time आणि favorite. अनारसे. अनारसे. पुरणपोळी. झालं पुरणपोळी. येस मी बघितलं त्या लोकांनी ऑलरेडी मगाशी बघितलंय. आपण त्यांना ताट दाखवलेलं आहे सगळं. पण स्पेशली पिऊ आता उखाणा घे. पहिला मीच. हो. मोठ्यांचा मान पहिला. लहानांपासून नेहमी का लहानांपासून. मोठे मोठे. मग काय अच्छा घ्यायचं. ठीक आहे. हम्म. अधिक मासानिमित्त आईने केले अनारसाचं वाण. अधिक मासानिमित्त आईने केलं अनारसाचं वाण. स्वप्नीलराव तुम्ही आत माझे जीव की प्राण. वा वा, वा, वा 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 वा. आता तू घे. सासूबाईंनी केलाय आमरसपुरी परत परत कट. सासूबाईंनी केलाय आमरसपुरीचा बेत खास. प्रियंका माझ्याकडे बघून हास, मी तुला भरवतो हा आमरसपुरीचा घास. वा वा. आता भाऊजी. आता भाऊजी हा. अरे वा टाळा. झालं. सासूबाईंनी केलाय जेवणाचा कार्यक्रम खास, कारण आज आहे काय? अधिक मास. मास. अधिक मास बरोबर. चांगलंय जमलंय जमलंय. जमलंय. आता आई तू. आईने दिली चांदीची भेट, आईने दिली चांदीची भेट, तुमच्या सगळ्यांसाठी भरतरावांचं नाव घेते थेट. वा कारण भरतराव आणि स्वप्नीलराव ग्रेट. वा वा वा. वा वा. चला 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 आता चला तर जेवायला सुरुवात करूया. आता आपण अधिक मासाचा कार्यक्रम पार पडलाय, पण हे सगळं करण्यामागे काहीतरी घाट असतो असं म्हणतात. तर आई मला सांग तू आज आम्हाला का स्पेशली जेवायला बोलवलं होतं? सांग. आज अधिक मासचा दिवस आहे ना म्हणून बोललो. हा म्हणजे मी ऐकल्याप्रमाणे मला जावयांचा मान मान असतो. दिसतो. हा, म्हणून. आणि मी ज्याप्रमाणे ऐकलंय त्यामुळे असं म्हणतात की आपल्या हिंदू पंचांगणानुसार 354 दिवस हे चंद्रवर्षाचे असतात आणि 365 वर्ष ही सौरवर्ष असतात. त्यातला जो 11 दिवसाचा जो गॅप असतो तो भरण्यासाठी तब्बल 3 वर्षांनी हा अधिक मास येतो येतो. आणि त्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. आणि या पुरुषोत्तम मास जो आहे तो स्पेशली विष्णू देवांसाठी समर्पित केला जातो. त्यामुळे जावई आणि लेक म्हणजे जावई हे विष्णूचा अवतार मानलं जातं आणि लेक म्हणजे लक्ष्मीचा अवतार असतेच. त्यामुळे स्पेशली त्यांचं स्वागत करून त्यांचं औक्षण करून परत त्यांना 33 अनारसे का तर 33 अनारसे यासाठी की आपले जे 33 कोटी देव आहेत त्या देवांसाठी आणि देवांचं सगळ्यांना नमस्कार करून विष्णूचा अवतार म्हणजे जावयाला ओवाळलं जातं दिवा लावून. सो ह्यामागे हे असं हे आहे असं मला तरी वाचल्याप्रमाणे हे माहित आहे. तर हे बरोबर आहे ना? हो, अगदी बरोबर. तर तुम्हाला हे पटलं असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा आम्हाला. खरं तर एक ओपिनियन असं की प्रत्येक मुलीसाठी हा स्पेशल असतं कारण शेवटी तिचे आई वडील त्या मुलीसाठी म्हणजे झालेल्या जावयासाठी तो एक स्पेशल मुवमेंट असतो. कारण त्या व्यक्तीसाठी बोलतात ना की स्पेशल फील करणं खूप महत्वाचं असतं. स्पेशल फील आता हा काय फ्लेक्स करणार आहे हातात घालत पण मी काय बोलू नाही शकत. पण खूप मस्त झालं आणि खूप भारी. तुम्हाला नक्की आवडलं असेल
तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवीन अपडेट्स तुमच्या पर्यंत चॅनलवर पोहोचतील. पोहोचतील. सो आम्ही एकच म्हणणे आमचं, चालता बोलता.